हॅलो स्टुडंट्स, तुमचं ऑल इन वन कॉर्नर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत इंग्लिश ग्रामर. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्हॉट इज सेंटेन्स म्हणजे आपण बेसिक पासून स्टार्ट केलेली होती. तर एक व्हिडिओ झालेला आहे आपला इंग्लिश ग्रामरवर. तर त्यामध्ये आपण बघितलं व्हॉट इज सेंटेन्स, वाक्य म्हणजे काय वगैरे, आपण सर्व त्यात बेसिक इन्फॉर्मेशन बघितली. तर हा त्याच्या पुढील व्हिडिओ आपण सेंटेन्स बघितलं. तर बघा, प्रत्येक वाक्याचे दोन भाग पडतात. तर सेंटेन्स जर तुम्हाला बेसिक नॉलेज हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून बघू शकता. तर हा त्याचा पुढचा भाग आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सेंटेन्स प्रत्येक वाक्याचे दोन भाग पडतात. तर दोन भाग कोणकोणते? सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. तर सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. मराठीत सब्जेक्टला काय म्हणतात? कर्ता. आणि प्रेडिकेट म्हणजे काय? विधेय. तर आपण वन बाय वन एक डीप डिस्क्रिप्शन बघूया. तर फर्स्ट, सब्जेक्ट, कर्ता किंवा आपण उद्देश म्हणतो. तर द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज व्हॉट ऑर हुम द सेंटेन्स इज अबाउट. म्हणजेच काय? दिलेल्या वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते किंवा बोलले जाते त्यास कर्ता म्हणतात. तर बघा, तुम्हाला एखादी वाक्य दिलं आणि त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणाला म्हणतात? तर द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज व्हॉट ऑर हुम. म्हणजेच काय? ते वाक्य कोणाविषयी माहिती सांगत आहे किंवा काय बोलत आहेत त्या वाक्यामध्ये, त्या वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्यास आपण कर्ता म्हणतात. तर आय होप तुम्हाला हे जे मराठी व्याकरण आहे, इंग्लिश व्याकरण आहे, त्यात आपण इंग्लिशमधून सुद्धा आणि मराठीमधून सुद्धा तुम्हाला ज्या डेफिनेशन आहेत त्या समजावून सांगत आहेत, तर त्या तुम्हाला इझिली कळतील म्हणून मराठीत आपण त्याचे भाषांतर केलेले आहेत. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघूया. आय एम स्लीपिंग. तर यामध्ये आपल्याला सब्जेक्ट ओळखायचा आहे, ते काय? तर बघा, इन दिस सेंटेन्स आय इज दी सब्जेक्ट. कारण बघा, आय एम स्लीपिंग म्हणजे मी झोपत आहे. मग झोपत आहे, मग कोण झोपत आहे? मी. म्हणजेच मी काय होईल? त्याचा कर्ता. त्यानंतर आपण पुढे वळूया. प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजे काय? विधेय. अ प्रेडिकेट इज द पार्ट ऑफ अ सेंटेन्स ऑर अ क्लॉज दॅट टेल्स व्हॉट द सब्जेक्ट इज डुईंग ऑर व्हॉट द सब्जेक्ट इज. म्हणजेच काय? प्रेडिकेट काय आहे? पार्ट ऑफ द सेंटेन्स. प्रेडिकेट हा वाक्याचा भाग आहे ज्यामध्ये तो काय सांगतो की सब्जेक्ट इज डुईंग ऑर व्हॉट द सब्जेक्ट इज. म्हणजे सब्जेक्ट काय करत आहे, म्हणजे जो कर्ता आहे वाक्यातील तो काय करत आहे, किंवा सब्जेक्ट काय आहे म्हणजे कर्ता काय आहे. तर बघा, मराठीत दिलेलं आहे त्याची डेफिनेशन. वाक्यातील कर्त्याबद्दल आपण जे काही सांगतो त्याला विधेय म्हणतात. तर बघा, इन अबव एक्झाम्पल म्हणजेच आय एम स्लीपिंग या एक्झाम्पल मध्ये द वर्ड स्लीपिंग इज प्रेडिकेट. बघा, आपण सांगितलं आय इज द सब्जेक्ट अँड स्लीपिंग इज द प्रेडिकेट. सो इन दिस वे we learn the predicate and subject. So आपण बघूया खाली. प्रेडिकेट इन्क्लुड्स व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर प्रेडिकेट म्हणजे जे विधेय असतं त्यामध्ये व्हर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट सुद्धा असतो. तर लेट्स एक्झाम्पल, आपण आजचे एक्झाम्पल बघूया. तर बघा, एक्झाम्पल सुद्धा तुमच्या आवडतीचं घेतले क्रिकेटमधील. तर 19 सप्टेंबर पासून तुमचे IPL सुरू होत आहेत, तर मी तेच क्रिकेटचे एक्झाम्पल घेतले. विराट कोहली प्लेड क्रिकेट व्हेरी वेल. म्हणजेच काय? विराट कोहली जे क्रिकेट खेळतो तो खूप छान प्रकारे खेळतो. तर बघा, विराट कोहली काय झालं? तुमचा सब्जेक्ट. त्यानंतर हे जे वाक्य आहे पूर्ण, प्लेड क्रिकेट व्हेरी वेल, हे तुमचं काय झालं? प्रेडिकेट. सो सेंटेन्स इज फॉर्म लाईक दिस वे. सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर. तर बघा, तुम्हाला वाक्याचे जे फॉर्मेशन आहे, रचना आहे, ती रचना अशी असते: सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर. कळलं? कारण की बघा, कोणत्याही वाक्याची रचना मध्ये काय काय असतं? कर्ता असतो, क्रियापद असतं, त्यानंतर कर्म असतं, त्यानंतर इतर म्हणजे जे वाक्य आहे ते. बघा, विराट कोहली प्लेड क्रिकेट व्हेरी वेल, यामध्ये आपण कर्त्याने सुरुवात केली. त्यानंतर व्हर्ब आहे प्ले, त्याच्यानंतर कर्म म्हणजे क्रिकेट व्हेरी वेल, आणि हे इतर शब्द. तर हे तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये सब्जेक्टला यस म्हणतात, व्हीला व्हर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट प्लस अदर. तर अशा प्रकारे तुम्हाला जी सेंटेन्सची रचना आहे ती इथे दिसत असेल. तर आपण सेंटेन्स विषयी पूर्ण जाणून घेतलं, सेंटेन्स मध्ये काय काय असतं, सब्जेक्ट, प्रेडिकेट. तर आता आपण त्याचे बघणार आहोत काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. तर बघा, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्यांचे प्रकार. देर आर 4 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे
इथे आपल्याला सेंटेन्स म्हणायचं आहे, इथे चुकीने क्वेश्चन्स लिहिले गेले. So there are 4 types of sentence. Declarative, that is assertive. Second, interrogative. Third one is imperative. And fourth one is exclamatory. तुम्ही exclamative सुद्धा म्हणू शकतात. No worries. So आपण one by one बघूया. फर्स्ट आहे assertive sentence, विधानार्थी वाक्य. So this type of sentences make a statement. म्हणजेच काय, जे विधानार्थी वाक्य असतात ते काय, स्टेटमेंट म्हणजे जे वाक्य असतात ते विधान करतात. स्टेटमेंट म्हणजे काय, विधान. दे टेल अस समथिंग, ते आपल्याला काहीतरी सांगत असतात. दे आर स्टार्ट्स विथ सब्जेक्ट अँड एंड्स विथ अ फुल स्टॉप. विधानार्थी वाक्याची सुरुवात नेहमी कर्त्याने होते आणि फुल स्टॉपने त्याचा काय होतो, शेवट. सो दिस सेंटेन्स कॅन बी पॉझिटिव्ह, दॅट इज अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. बघा, ॲझर्टिव्ह सेंटेन्सचे सुद्धा 2 प्रकार पडतात, होकारार्थी आणि नकारार्थी. होकारार्थीला तुम्ही काय म्हणू शकतात, अफर्मेटिव्ह, अँड जे नकारार्थी असतात त्याला निगेटिव्ह. तर हे झाले तुमचे ॲझर्टिव्हचे 2 टाइप्स. तर ॲझर्टिव्हचे 2 टाइप्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण बघू शकतात. आय लाईक टी म्हणजे मला चहा आवडतो. मग हे झालं तुमचं पॉझिटिव्ह, दॅट इज अफर्मेटिव्ह. त्यानंतर निगेटिव्ह, आय डोंट लाईक टी म्हणजे मला चहा आवडत नाही. तर हे झालं तुमचं ॲझर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्याचं डिस्क्रिप्शन. इन शॉर्ट मध्ये काय काय असतं ॲझर्टिव्ह मध्ये, ते ॲझर्टिव्ह स्टेटमेंट तयार करतं, म्हणजे जे विधान असतं ते तयार करते आणि ते आपल्याला काहीतरी सांगत असते आणि त्यामध्ये सुरुवात नेहमी कर्त्याने होते आणि एंड फुल स्टॉपने. त्यानंतर आपण बघूया इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स, दॅट इज प्रश्नार्थक वाक्य. दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस आस्क अ क्वेश्चन. म्हणजेच काय, इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स काय असतात, आस्क अ क्वेश्चन म्हणजे त्यात प्रश्न विचारला जातो. दे आस्क अस समथिंग. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेले असतात त्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. तर प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक सर्वनाम किंवा सहाय्यकारी क्रियापद ने सुरुवात असते व शेवट प्रश्नचिन्हाने होते. तर तुम्ही ह्या ज्या नोट्स आहेत त्या सुद्धा लिहू शकतात. जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या मेलवर मला मेसेज करू शकतात की तुम्हाला काय काय याची नीड आहे, ते तुम्हाला अवेलेबल होईल. तर या सर्व हँड रिटन नोट्स आहे, मी स्वतः बनवलेल्या आहेत. तर आय होप तुम्हाला ते आवडतील. तर आपण इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स बघत आहोत. त्यात आपण बघितलं की प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक सर्वनाम किंवा सहाय्यकारी क्रियापदांनी सुरुवात होते व शेवट प्रश्नचिन्हाने होते. तर तुम्हाला माहिती असेल प्रश्नार्थक वाक्य काय असते आणि कसे असतात. तर आपण ते 1 by 1 बघूया. इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणजेच काय, इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स जे आपण आधी विधानार्थी वाक्य बघितले त्याचप्रमाणे हे जे प्रश्नार्थक वाक्य सुद्धा कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, म्हणजेच होकारार्थी आणि नकारार्थी सुद्धा असतात. बघा, आपण वर एक्झाम्पल घेतलं होतं, आय लाईक टी म्हणजे आपण विधान केलं होतं, स्टेटमेंट केलं होतं की मला चहा आवडते. तर आता आपण बघूया पॉझिटिव्ह, डू यू लाईक टी म्हणजे तुला चहा आवडतो का, म्हणजे आपण यात प्रश्न विचारलेला आहे तो पण पॉझिटिव्ह. त्यानंतर निगेटिव्ह कसं होईल, डोंट यू लाईक टी म्हणजे तुला चहा आवडत नाही का, म्हणजे आता आपण प्रश्न विचारला पण तो प्रश्न कसा विचारला, नकारार्थी. तर नकारार्थी आपण विचारल्यामुळे आपण सुरुवात काय केली, डोंटने. तर बघा, देअर आर 2 टाइप्स. आपण इंटेरोगेटिव्हचे सुद्धा 2 टाइप्स आहे. तर आपण 1 by 1 बघूया. पहिला आहे WH क्वेश्चन, सर्वनामांनी सुरू होणारी प्रश्नार्थक वाक्य. तर WH क्वेश्चन तुम्हाला माहिती असेल, धिस सेंटेन्स स्टार्ट्स विथ व्हॉट, व्हाय, हू, हुम, वेअर, विच, वेन, हाऊ, एक्सेट्रा. बघा, हे जे WH क्वेश्चन्स असतात, फॉर एक्झाम्पल व्हॉट इज युअर नेम, वेअर डू यू लिव्ह, वेन आर यू कमिंग म्हणजे तू केव्हा येत आहे, तुझं नाव काय आहे, तू कुठे राहतो, वगैरे वगैरे. तर तुम्हाला समजलं असेल WH क्वेश्चन्स म्हणजे काय की व्हॉट, वाय, हुम, एक्सेट्रा जे वर्ड्स असतात WH वर्ड्स, दॅट इज आपण सर्वनाम म्हणतो, त्याच्याने स्टार्ट होणारी जी वाक्य असतात त्यांना WH क्वेश्चन्स म्हणतात. त्यानंतर दुसरा टाइप असतो व्हर्बल क्वेश्चन्स, दॅट इज यस ऑर नो टाइप क्वेश्चन्स. म्हणजे व्हर्बल क्वेश्चन्स म्हणजे काय, जे प्रश्न विचारल्यावर ज्याची आन्सर आपण यस किंवा नो या 2 शब्दांनी देऊ शकतो त्याला काय म्हणतात, व्हर्बल क्वेश्चन्स. तर सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होणारी प्रश्नार्थक वाक्य. सो दिस इन्क्लूड ऑक्झिलरी व्हर्ब. तुम्हाला माहिती असेल ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे काय, ऑक्झिलरी व्हर्ब्स काय असतात, सहाय्यकारी क्रियापद. तर त्याच्याने जे सुरू होतात ना त्यांना प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. तर बघा, दिस इन्क्लूड्स ऑक्झिलरी व्हर्ब्स ऑफ टू बी. सो टू बी ची ऑक्झिलरी व्हर्ब्स काय आहे, एम, इज, आर,
वॉज, वेअर एक्सेट्रा. त्यानंतर टू हॅवची जी सहाय्यकारी क्रियापद आहे ते बघूया. हॅव, हॅड, हॅज ही टू हॅवची आहे. त्यानंतर अँड अदर वर्ड्स लाईक वूड, शुड, मे, कॅन, कुड, माइट, डू, डज, डीड एक्सेट्रा. सो हे झाली सर्व ऑक्झिलरी वर्ब्स. तर आपण आता बघूया देअर आर 23 ऑक्झिलरी वर्ब्स. तर आपण आता जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याची लिस्ट बघूया. बघा इथे लिस्ट केलेली आहे. एम, इज, आर, वॉज, वेअर, बीइंग, कॅन, कुड, डीड, डज, डुईंग, हॅव, हॅड, हॅज, हॅव्हिंग, मे, माइट, मस्ट, नीड, ऑट, शॉल, शुड, विल, वुड. तर हे सर्व ऑक्झिलरी व्हर्ब्स आहे ते तुमची पार्ट असणे मस्ट आहे, कारण तुम्ही आता 9वीत आहात. तर तुम्हाला जे सेंटेन्स आहे म्हणजे प्रश्नार्थक WH क्वेश्चन्स किंवा व्हर्बल क्वेश्चन्स ते सुद्धा तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस किंवा पॅसिव्ह व्हॉइस विचारताना तुम्हाला जे तयार करायचे असतात त्यात तुम्हाला हे जे ऑक्झिलरी व्हर्ब्स आहे ते तुमच्या लर्न असणे मस्ट आहे. तर आपण बघितले यात 2 टाईप होते, म्हणजेच तुमचे इंटरोगेटिव्हचे WH क्वेश्चन्स आणि व्हर्बल क्वेश्चन्स. तर आपण व्हर्बल क्वेश्चन्स जे एक्झाम्पल आहे ते बघूया. एक्झाम्पल, डू यू लाईक टी, तुला चहा आवडतो का. त्यानंतर सेकंड आहे हॅव यू कम्प्लिटेड दिस, तू हे पूर्ण केले का. तर हे बघा आपण एक्झाम्पल सुद्धा बघत आहोत. तर तुम्हाला नीट समजत असेल आणि काही क्वेरी असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट थ्रू विचारू शकता. त्यानंतर तिसरं टाईप आहे तुमचं सेंटेन्सचं इम्परेटिव्ह सेंटेन्स, दॅट इज आज्ञार्थी वाक्य. तर धिस टाईप ऑफ सेंटेन्स गिव्ह अ कमांड. तर आपण बघितलं जे ऍझर्टिव्ह होतं ते काय देतं, मेक्स स्टेटमेंट ते विधान बनवतं. त्यानंतर इंटेरोगेटिव्ह ते प्रश्न विचारते आणि आज्ञार्थी वाक्य काय असते, गिव्ह अ कमांड. ते टेल अस टू डू समथिंग, म्हणजे ते काय आपल्याला काहीतरी करायला सांगतं. दे टेल अस टू डू समथिंग. तर मराठीमध्ये बघूया. या वाक्यात आदेश, सूचना, विनंती, सल्ला किंवा जे मार्गदर्शन असते ते केलेले असते. तर इम्परेटिव्ह मध्ये जे तुम्हाला सूचना किंवा जी विनंती असते ते केलेले असते. दिस स्टार्ट्स विथ मेन व्हर्ब. इम्परेटिव्ह वाक्याची सुरुवात हे मेन व्हर्ब आणि एंड्स विथ फुल स्टॉप और एक्सक्लेमेशन मार्क. तर जे इम्परेटिव्ह वाक्य असतं त्याची जी सुरुवात असते ती जे तुमच्या वाक्यातील मेन व्हर्ब आहे त्यापासून सुरू होते आणि एंड फुल स्टॉप किंवा तुम्ही त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह सुद्धा देऊ शकतात. तर इम्परेटिव्ह सेंटेन्स तुम्ही नीट समजून घ्या. त्यानंतर आपण बघूया एक नोट दिलेली आहे. There is usually no subject because the subject is understood, that is you. तर तुम्हाला बघा जर इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं त्यात युजली सब्जेक्ट म्हणजे कर्ता दिलेला नसतो, तो आपण समजून घ्यावा लागतो की त्यात कर्ता आहे यू. कारण की बघा तुम्हाला जर कोणी आज्ञा देत असेल तर ते क्लिअरली असं म्हणणार नाही की यू स्टॉप किंवा यू वॉक. ते फक्त असं म्हणतील की स्टॉप किंवा वॉक. त्यात तुम्हाला समजेल की कर्ता कोण आहे, तुम्हीच आहे म्हणजे यू आहे. त्यानंतर इफ यू आर रिक्वेस्टिंग देन स्टार्ट विथ प्लीज. जर तुम्ही विनंती करत आहात तर तुम्ही वाक्याची सुरुवात कशाने सुरुवात करायची, प्लीजने. आणि इफ यू वॉन्ट प्लीज ऍट एंड. जर तुम्हाला वाक्यात लिहिताना प्लीज हे वाक्याच्या शेवटी लिहायचे आहे तर तुम्ही काय करायचं, पुट कॉमा बिफोर प्लीज. म्हणजेच काय, जर तुम्हाला वाक्याचा शेवट प्लीजने करायचा असेल तर प्लीजच्या आधी तुम्हाला कॉमा म्हणजे स्वल्पविराम द्यावे लागेल. बघा फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे गिव्ह मी कॉमा देन प्लीज. बघा प्लीज आपण शेवट केलेला आहे, सो प्लीजच्या आधी आपण इथे कॉमा दिलेला आहे. सो इम्परेटिव्ह सेंटेन्स कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. तर आज्ञार्थी वाक्य होकारार्थी तसेच नकारार्थी सुद्धा असते. आज्ञार्थी वाक्य नकारार्थी असेल तर सुरुवात डोंटने करावी. तर तुम्ही आज्ञा देताना होकारार्थी किंवा नकारार्थी देऊ शकतात. सो आज्ञा देताना जर आज्ञार्थी वाक्य नकारार्थी असेल तर सुरुवात डोंटने करावी. फॉर एक्झाम्पल डोंट ओपन युअर बुक, म्हणजे तुमचे पुस्तके उघडू नका. तर हे झालं तुमचे इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि लास्ट आहे शेवटचा जो टाईप आहे तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, दॅट इज उद्गारवाचक वाक्य. सो दिस टाईप ऑफ सेंटेन्स एक्सप्रेसेस स्ट्रॉंग इमोशन ऑर अ सरप्राईज अँड एक्सक्लेमेशन. तर बघा हे जे उद्गारवाचक वाक्य असतात ते काय एक्सप्रेस करतात, जे तुमची स्ट्रॉंग इमोशन असते म्हणजे भावना असते किंवा एखादी सरप्राईज असते किंवा एखादी उद्गार असतं ते तुमचं जे एक्सप्रेस होतं ते काय होतं, उद्गारवाचक वाक्यामध्ये एक्सप्रेस होतं. म्हणजेच ज्या वाक्यात आश्चर्य, खेद, तिरस्कार, दुःख, भीती, आनंद इत्यादी प्रकारचे भाव व्यक्त केलेले असतात त्यास उद्गारवाचक वाक्य म्हणतात. सो दिस टाईप ऑफ सेंटेन्स स्टार्ट्स विथ व्हॉट और हाऊ और अल्लाह, ओ,
हुर्रे एक्सेट्रा अँड एंड्स विथ एक्सप्लेनेशन मार्क. तर बघा, जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतात ते स्टार्ट्स कशाने होतात, व्हॉट और हाऊ, आणि हे जे इतर आहे ते अल्ला, ओ, हुर्रे एक्सेट्रा. उद्गारवाचक वाक्य हे मराठीत दिलेलं आहे, तुम्ही ते लिहू शकतात. उद्गारवाचक वाक्याची सुरुवात व्हॉट किंवा हाऊने होते, शेवट उद्गारवाचक चिन्ह असते. तर हे शेवटी म्हणजे उद्गारवाचक चिन्ह वगैरे असते हे इथे दिलेले आहेत. बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा इथे तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे, जेणेकरून तुम्ही जे हे नोट्स नंतर रीड कराल ते तुमची जम्बलिंग होऊ नये, तुम्हाला नीट समजावे याच्यासाठी मी साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत इथे तुम्हाला मराठीत एक्सप्लेनेशन दिलेले आहे. त्यानंतर नोट म्हणून जो ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आहे इच्छावाचक वाक्य, तर काही जण याला 5वा जो काइंड ऑफ सेंटेन्स आहे तर 5वा सुद्धा देऊ शकतात, पण बेसिकली 4 टाइप्सच आहेत म्हणजे सेंटेन्सचे. पण हा शेवटचा जो उद्गारवाचक मधील छोटासा टॉपिक आहे, म्हणजे छोटासा टाइप येईल त्या उद्गारवाचकचा, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स इच्छावाचक वाक्य. सो द सेंटेन्स विच एक्सप्रेसेस अ प्रेयर, कर्स, कीन, विश एक्सेट्रा. म्हणजेच काय, असे वाक्य ज्यामध्ये इच्छा, प्रार्थना, श्राप व्यक्त केलेले जातात त्यास इच्छावाचक वाक्य म्हणतात. बघा, तुम्ही उद्गारवाचक वाक्य बघितले, त्यात तुम्ही म्हणजे तुमची जी इमोशन आहे वगैरे ते भावना व्यक्त करतात. मग तुम्हाला जर इच्छा व्यक्त करायची असेल, प्रार्थना करायची असेल, किंवा तुम्ही एखादी कर्स म्हणजे श्राप देत असाल, तर त्यासाठी त्यांनी स्पेशल म्हणजे वेगळा टाईप केलेला आहे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स इच्छावाचक वाक्य. तर अशा वाक्याची सुरुवात मेने करून शेवटी उद्गारवाचक चिन्ह देतात. तर असे जे वाक्य असतात ते युजली मेने सुरुवात करतात आणि त्याचा शेवट उद्गारवाचक चिन्हाने होतो. फॉर एक्झाम्पल, मे गॉड ब्लेस अस ऑल, तर यात तुम्ही फुल स्टॉप सुद्धा देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, आपण म्हणतो ना मे गॉड ब्लेस यू, तर मे गॉड ब्लेस यू जर म्हटलं तर फुल स्टॉप येईल. आणि जर असं बोललं की मे गॉड ब्लेस यू कॉमा माय सन, म्हणजे जर तुम्ही स्पेशली तुमच्या जो म्हणजे आपण म्हणतो माय सन, तर त्यानंतर तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागेल. तर बघा, आपण नंतर दुसरे वाक्य घेतलेले आहे बेस्ट ऑफ लक, तर यामध्ये आपण उद्गारवाचक देऊया, कारण की बेस्ट ऑफ लक आपण त्याला शुभेच्छा देत आहोत. तर अशा प्रकारे तुमची ही नोट आहे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. तर तुम्ही ॲझर्टिव्ह बघितली, त्यानंतर इंटरोगेटिव्ह, इम्परेटिव्ह, त्यानंतर लास्ट बघितला आपण उद्गारवाचक. तर हे सर्व झालं तुमचं, पण आता हे सर्व आपण डिटेलमध्ये बघितलं. मग तुम्ही त्यानंतर लास्टला शेवटी रिव्हाइज कराल. तर रिव्हाइज करण्यासाठी मी इथे तुम्हाला छोटासा टेबल केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही 2-3 वेळा हे सर्व डिस्क्रिप्शन वाचलं, त्यानंतर शेवटी जेव्हा तुम्हाला रिवाइज करायचं असेल तेव्हा हे संपूर्ण न वाचता तुम्ही हा टेबल जरी वाचला तरी तुम्हाला सोयीस्कर पडेल. तर बघा, आपण टेबल केलेला आहे. त्यानंतर आपण सिरियल नंबर दिलेला, त्यानंतर फॉर्म आहे, तर इथे आपण वाक्यांचे फॉर्म लिहिलेले आहेत 4. त्यानंतर फंक्शन्स काय काय आहेत, त्यानंतर युज्युअल वर्ड ऑर्डर काय म्हणजे युज्युअली त्या सेंटेन्सची ऑर्डर काय असते, वर्डची ऑर्डर काय, त्यानंतर एखादी एक्झाम्पल घेऊन ते एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर आपण बघूया फर्स्ट ॲझर्टिव्ह, दॅट इज डिक्लेरेटिव्ह. तर फॉर्म म्हणजे याचं फंक्शन काय आहे, स्टेटमेंट. स्टेटमेंट जे आहे ते विधानार्थी वाक्य म्हणजे विधान तयार करते. मग फंक्शन काय, इट टेल्स अस समथिंग, म्हणजे ते आपल्याला काहीतरी सांगतं, काहीतरी स्टेट करतं. तर युज्युअल वर्ड काय आहे, ऑर्डर सब्जेक्ट प्लस वर्ब, आणि एक्झाम्पल काय आहे, ही वॉक्ड. त्यानंतर दुसरा फॉर्म आहे इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह मध्ये फंक्शन काय आहे, इट आस्क अस समथिंग, म्हणजे आपल्याला प्रश्न विचारतो, म्हणजे क्वेश्चन विचारतो. आणि युज्युअली वर्डची सुरुवात कशाने होते, WH वर्ड किंवा ऑक्झिलरी. तर आपण बघितलं त्यात 2 टाइप्स असतात, सर्वनाम वगैरे. तर आपण युज्युअली वर्ड ऑर्डर कसं लिहू शकतो, WH वर्ड दॅट इज ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब, त्यानंतर इतर तुमचं वाक्य. आणि एक्झाम्पल काय येईल, डिड ही वॉक. त्यानंतर तिसरं टाईप इम्परेटिव्ह, म्हणजे इट टेल्स अस टू डू समथिंग, आपल्याला काहीतरी करायला सांगतं, म्हणजेच कमांड देतं, आज्ञा देतं. आणि वर्ड ऑर्डर काय असते, मेन व्हर्ब प्लस तुमचं इतर वाक्य. एक्झाम्पल आहे वॉक. त्यानंतर लास्ट फोर्थ एक्सक्लेमेटिव्ह, दॅट इज एक्सक्लेमेशन. तर हे इट एक्सप्रेस सरप्राईज, म्हणजे ते एखादी सरप्राईज एक्सप्रेसिंग असतं, तुमच्या भावना ते एक्सप्रेस करतं. तर युज्युअल वर्ड ऑर्डर काय, व्हॉट किंवा हाऊ. आपण बघितलं व्हॉट किंवा हाऊने सुरुवात होते, प्लस ऍडजेक्टिव्ह, जे तुमचं वाक्यात ऍडजेक्टिव्ह असेल ते, प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब, म्हणजे हाऊ ही वॉक्ड. तर अशा प्रकारे हा टेबल तुम्हाला सोयीस्कर जाईल रिवाइज करताना. तर आय होप तुम्हाला हे सर्व काइंड्स ऑफ सेंटेन्स इझिली समजलं असेल.
तर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल, तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. अशा विविध व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळतील. थँक्यू.